तिथं आरोप झाला होता की तुमचे कार्यकर्ते काहीतरी फराळ आणि पैशाची पाकिटं वाटताना त्यांना पकडलं वगैरे. तर आबांच्या मुलांना असं काम केलं की पैशाची पाकिटं? एक विषय असा आहे, माझे जे समोर प्रतिस्पर्धक उभारले होते ते निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या पातळीवरती जाऊ शकतात याची मतदारसंघाला संपूर्ण कल्पना होती. म्हणूनच निकाल खरं तर असे लागलेले आहेत. म्हणजे जर ती गोष्ट खरीच मी घडवली असती किंवा केली असती तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती झाला पाहिजे होता. ज्या शहरामध्ये ही घटना घडली त्या शहरामध्ये 1,500 नावं बोगस वाढवलेली असताना सुद्धा समोरच्या लोकांकडून 2,500 मताधिक्य त्या शहरामध्ये आम्हाला मिळतंय. आम्ही तिथं काम केलेलं आहे, लोकांमध्ये मिसळलेलो आहे, आणि हे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपात कुठलेही तथ्य नाही याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. आता मुळात एक पद्धत अशी आहे, गेली 4 वर्ष झालं मतदारसंघामध्ये एखाद्या घरात सांत्वन झालं तर त्या सांत्वनाच्या ठिकाणी दिवाळीचा फराळ हा आमच्या घरातून जातो. आजही साधारण वर्षाला 4-4,500 फराळ दिवाळीच्या दरम्यान माझ्या घरातून जातात. आणि त्या दिवाळीच्या फराळामध्ये पत्र लिहिलेलं असतं, माझ्या नावाचं पत्र असतं, आबांचे स्टिकर असतं. हे मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना ज्ञात आहे. आणि यावेळेला निवडणूक लागणार म्हटल्यानंतर आचारसंहितेमध्ये माझं पत्र उमेदवार म्हणून असणं किंवा आबांचं स्टिकर असणं प्रचाराचा तो एक भाग होऊ शकतो, तो माझ्या खर्चात पडू शकतो. म्हणून दसऱ्याच्या दरम्यानच माझे फराळ लोकांच्या घरी पोचले होते. आता असं असताना आचारसंहिता लागल्यानंतर मतदारसंघात फराळ वाटायला कोणी चालू केले हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहेत. आणि त्यामध्ये फराळ वाटणारे तुझे लोक नव्हते, माझे लोक ते नव्हते. आणि मुळात त्या लोकांवरती कशा पद्धतीने प्रेशर केलं गेलं, आता हे मी इथं कॅमेऱ्यावरती सांगणं योग्य नाही, पण कुणाच्या कमरेला काय लावलं गेलं इथंपासून संध्याकाळी तीच व्यक्ती इलेक्शन कमिशन समोर आणि काही महसूलचे इलेक्शन कमिशनचे अधिकारी आले होते. पोलीस बंदोबस्तात ज्यावेळेस कॅमेरासमोर स्टेटमेंट देते त्यावेळेस त्या व्यक्तीने सगळे खुलासे केलेले आहेत. माझं नाव दडपणाखाली घेतलं गेलं ह्याचे सुद्धा त्याच रात्री अगदी ती व्यक्ती पकडली गेली त्यावेळेसपासून पोलिसांच्या संपर्कात होते, त्यांचे कार्यकर्ते तिथं होते. आमचा कुठलाही फोन नाही झाला, कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाही. पोलिसांनी कार्यकर्ते बाजूला काढल्या जर व्यक्ती कॅमेरासमोर स्टेटमेंट खरं काय झालं हे देत असेल तर ती सुद्धा सत्यता तपासण्याची आवश्यकता